पुन्हा सैराट घडलेला आहे। 5 वर्षापूर्वीच्या लव्ह मॅरेजचा असा उगवला सूड की जावयावर वार करत घरच्यांनीच पुसलं लेकीचं कुंकू। कुठं घडली ही मन सुन्न करणारी घटना बघूया। कधी जुन्या भांडणाचा राग, कधी विवाहबाह्य संबंधामुळे हत्या, तर कधी आणखी काही। गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात दिवसाढवळ्या खून हत्या होण्याचे प्रकरण वाढत असून त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण सध्या चांगलंच वाढलेलं आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असे प्रश्न पडावेत अशाच या घटनांनी सामान्य नागरिक मात्र हादरले आहेत। अशीच एक हादरणारी घटना जळगावमध्ये घडली असून सासरच्या लोकांनीच आपल्याच लेकीच्या कपाळाचं कुंकू पुसत जावायची निर्गुण खून केल्याची घटना घडलेली आहे। आपल्या घरातील मुलीशी 5 वर्षापूर्वी केलेल्या लव्ह मॅरेजचा सूड उगवत कुटुंबियाने तरुणाची हत्या केलेली आहे। तर याला कोयत्याने वार करून त्याला संपवण्यात आलेला आहे। जळगावच्या पिंपाळा हुडको येथे प्रेमविवाह केलेल्या 26 वर्षीय तरुणासह त्याच्या कुटुंबियावर जुन्या वादातून हल्ले केल्याची घटना उघडकीस आलेली असून त्यामुळे अख्खं शहर हादरलं आहे। या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या प्रकरणी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यापैकी 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। तर मयत तरुणांच्या कुटुंबियातील 7 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आता उपचार सुरू आहे। तर मुकेश रमेश शिरसाट असे मृत तरुणाचे नाव असून या निर्गुण हत्याकांडामुळे अख्ख्या शहरात खळबळ माजलेली आहे। जळगावमध्ये सैराट सारखी घटना घडलेली आहे। मुकेश रमेश शिरसाट याने जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील पूजा या तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं होतं। त्याचं हे लव्ह मॅरेज मुलीकडच्यांना पसंत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या मनात मुकेशबद्दल राग होता। त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली तरी तेव्हापासून दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते। अजूनही वाद कायम होते। या वादाचे परिवसान रविवारी थेट हाणामारी झाली। रविवारी मुकेशच्या कामासाठी घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या सासरच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि त्याच्यावर कोयता व चॉपरने वार करत प्राणघातक हल्ला केला। यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशच्या जागेत मृत्यू झाला। मुकेशवर हल्ला झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याचे भाऊ, काका, काकू, 2 चुलत भाऊ, चुलत बहीण मध्ये आले। मात्र मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर वार केल्याने तेही जखमी झाल्याचे दिसले आहे। त्यांच्यावर जळगाव शासकीय आता वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहे। तर या हत्याकांडामुळे अख्खं जळगाव शहर हादरलं असून परिसरात मोठा तणाव आहे। मुकेशच्या निर्गुण हत्येमुळे कुटुंबियांना मोठा आक्रोश सुरू आहे। या घटनेमध्ये मयत तरुणाच्या कुटुंबियांना नातेवाईकांच्या वतीने आज आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। सध्या पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त तैनात केला असून अजूनही तणाव आहे। या प्रकरणी 10 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अजून 7 जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सांगितलेली आहे। तर अशा प्रकारे प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनीच नवऱ्याला निर्घुणपणे संपवलेला आहे। प्रेमविवाहाच्या सुलतून झालेल्या जळगावच्या हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्याचा थरकाप उडाला आहे। 5 वर्षापूर्वीच केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्या कुटुंबियांनी जावयाला एकटं गाठून कोयत्याने व चॉपरने वार करत संपवण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर सगळं शहर हादरून गेलेलं आहे। मुकेशला वाचवण्यासाठी काही जण पुढे आले, मात्र त्यावरही जमावाने हल्ला केला। मुकेशची गर्भवती पत्नी पूजा हिच्यावरही हल्ला करण्यात आला, पण पूजाची नणंद वेळीच आल्याने गर्भवती असलेली पूजा या हल्ल्यात बचावली गेली। मुकेश आणि पूजा यांना 3 वर्षाची मुलगी आहे, तसंच पूजा ही गर्भवतीही आहे। अशा परिस्थितीमध्ये मुकेशची हत्या झाल्यामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या हल्लेखोरांना फाशी शिक्षा देण्याची मागणी मुकेशच्या बहिणीने केलेली आहे। बघा मित्र, अशा प्रकारच्या घटना होत आहेत, त्यामुळे कोणतंही पाऊल टोकाचं उचलण्या अगोदर 10 वेळा विचार करा, सतर्क राहा, सावध राहा आणि असल्या घटनांपासून होण्यासाठी 4 हात लांबच राहा।